पुण्यात यंदा अवघे 49.84% मतदान झाले। निवडणूक आयोगाने अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात 54.14% मतदान झालं होतं। यंदा मात्र निम्म्यापेक्षा जास्त पुणेकरांनी आपला हक्क बजावलाच नाही। यावरूनच शिवसेनेच्या मुखपत्रातूनही पुणेकरांवर टीका करण्यात आली आहे। पुणेकरांच्या निराशेची चौकशी होणं गरजेचं आहे। दया कुछ तो गडबड है अशा शब्दात सेनेच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे। निवडणुकीत मतदारांच्या बोटाला शाई लावणं एका कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलंय। दिवसभर मतदान केंद्रात शाई लावल्यानंतर रात्री या कर्मचाऱ्याच्या बोटांची आग होऊ लागली। नंतर ते तात्काळ दवाखान्यात गेले, मात्र काहीच फरक न पडल्यानं त्यांना तज्ञ डॉक्टरांकडे उपचार सुरू करावा लागला। त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी शाई लावताना काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय। अंगणवाडी सेविकांवर इलेक्शन ड्युटीची सक्ती नाहीये। राष्ट्रसेवेसाठी अंगणवाडी सेविकांनी ऐच्छिक इलेक्शन ड्युटी करावी अशी आयोगातर्फे संघटनेकडे विनंती करण्यात आली आहे। तसंच इलेक्शन ड्युटी करणाऱ्या सेविकांना 250 रुपये प्रतिदिन भत्ता आणि जेवण किंवा 150 रुपये देण्याचं मान्य करण्यात आलंय। कोल्हापूरमध्ये भत्ता मागणाऱ्या शिक्षकाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आलाय। निवडणुकीच्या कामासाठी जुंपल्यानंतर भत्ता मागणाऱ्या शिक्षकांच्या कमाईवरच डल्ला मारण्याचा प्रयत्न झालाय। प्रत्यक्ष भत्त्याऐवजी केवळ 300 रुपये शिक्षकांना देण्यात आलेत आणि त्यांच्या मागणीला प्रांताधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार यांनी कुठलीही दाद दिली नाही। त्यानंतर संतप्त शिक्षकांनी आवाज उठवताच पोलिसांसह त्यांची बाचाबाची झाली। गडिंग्लज येथील निवडणूक कार्यालयात रात्री 11च्या सुमारास हा सगळा प्रकार घडलाय। औरंगाबादच्या सिडको एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय। पोलीस उपनिरीक्षक अकमल हे नागरिकांशी गैरवर्तन करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली। आंदोलन करत अकमल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली। अखेर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं। लातूर आगारातील बस चालक हरिबा मोरे यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली। विशेष म्हणजे जबरी मारहाण करूनही आरोपींना किरकोळ कलम लावून सोडून देण्यात आले। उदगीर पोलिसांनी आरोपींवर 353 हे कलम लावलं नाहीये, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। वर्ध्यातील हिंगणघाट पोलिसांनी तिघांच्या टोळीला तडीपार करण्याची कारवाई केली आहे। सुलतानपूर परिसरात या तिघांच्या गुंडगिरीनं सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत होता। अखेर सूरज आटोळे, रोशन भगत आणि सुदन भगत या तिघांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। उल्हासनगरमध्ये 2 जणांकडून देशी पिस्टलसह जिवंत काडतुसं आणि तलवार जप्त करण्यात आलेली आहे। विठ्ठलवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तसंच 1 देशी बनावटी पिस्टल, मॅगझिन आणि 2 जिवंत काडतुसं असा 1,91,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।